जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपल्याला जे काही सांगितल्याप्रमाणे मागच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला सांगितलं होतं की जे काही रत्नागिरी जिल्ह्यासंदर्भात जे महत्त्वाचं जे समुपदेशन सध्या कधी होईल असं बऱ्याच उमेदवारांचा या ठिकाणी बघा आपला यूट्यूब चॅनलला किंवा आपल्याला बरेच उमेदवारांनी प्रश्न विचारत होते। तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे की जे काही जिल्हा परिषद रत्नागिरी आहे तर त्या ठिकाणी बघा बदली प्रक्रिया सध्या सुरू होती, तर ती या ठिकाणी बघा पूर्णत्वास आलेली आहे। तसंच महत्त्वाचं जे काही नवनियुक्त शिक्षक आहे तर त्यांच्यासाठी बघा महत्त्वाचं जे काही समुपदेशनासाठी महत्त्वाचं पत्र या ठिकाणी बघा आजच्या दिवसाला इश्यू करण्यात आलं आहे 14/3/2024 जिल्हा परिषद रत्नागिरीसाठी। तर ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचं जे काही 2024 मध्ये निवड झालेले सर्व उमेदवारांना म्हणजे एकूण 1068 एवढे जे उमेदवार आहे सध्या रत्नागिरीमध्ये बघा निवड झालेली आहे। तर त्यांचे समुपदेशनासाठी महत्त्वाचं या ठिकाणी बघा जो काही कार्यक्रम म्हणजे या ठिकाणी शेड्यूल देण्यात आला आहे। शिक्षण सेवक भरती प्रक्रिया 2024 मध्ये निवड झालेल्या उमेदवारांचा या ठिकाणी समुपदेशन प्रक्रियेस उपस्थित राहण्याबाबत महत्त्वाचं पत्र या ठिकाणी इश्यू करण्यात आलं आहे। तर ह्याच्यामध्ये जे काही समुपदेशन तुमचं होणार आहे तर ते समुपदेशन बघा महत्त्वाचं या ठिकाणी उपरोक्त विषयान्वये पवित्र प्रणालीद्वारे सन 2024च्या शिक्षण सेवक भरती प्रक्रियेमध्ये आपली निवड झालेली आहे। तरी आपणास या ठिकाणी जी डेट देण्यात आली आहे तर ती आहे 19/3/2024 व 20/3/2024 रोजी खालील नमूद केलेल्या वेळापत्रकानुसार जे काही राधाबाई हायस्कूल आहे त्या ठिकाणी बघा रत्नागिरी येथे ठीक 8 वाजता समुपदेशनाकरता उपस्थित राहायचं आहे। म्हणजे रत्नागिरी जिल्हा परिषद रत्नागिरीचं 19/3 आणि ह्या ठिकाणी 20/3 असे 2 दिवसाचं या ठिकाणी बघा शेड्यूल देण्यात आलं आहे समुपदेशनासंदर्भात। तर त्याच्यामध्ये महत्त्वाचा जो काही ॲड्रेस देखील ह्याच्यात देण्यात आला आहे राधाबाई हायस्कूल आहे रत्नागिरी ठिकाणी, ह्या ठिकाणी बघा त्या ठिकाणी तुम्हाला हजर हे राहायचं आहे। मग ह्याच्यामध्ये अजून एक सूचना देण्यात आली आहे की ज्यांची नियुक्ती प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेराडू या आरक्षणामधून झाली आहे त्यांच्या प्रमाणपत्राची पडताळणी संबंधित कार्यालयाकडून होऊन त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्यांना नियुक्ती दिली जाईल। अशा उमेदवारांनी त्याचे मूळ प्रमाणपत्र घेऊन समुपदेशनाकरिता उपस्थित राहायचं आहे अशी एक या ठिकाणी बघा सूचना देण्यात आली आहे। ज्यांचं जे काही समांतर आरक्षणामध्ये म्हणजे जे प्रकल्पग्रस्त असेल भूकंपग्रस्त असेल खेराडू असेल अशा जे समांतर आरक्षणामधून सध्या निवड झालेली आहे तर अशा उमेदवारांनी त्यांच्या प्रमाणपत्राची पडताळणी संबंधित कार्यालयाकडून होऊन त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांना बघा नियुक्ती दिली जाणार आहे। तर अशा उमेदवारांनी त्यांचे मूळ कागदपत्र या ठिकाणी महत्त्वाचं त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे। तर तसेच जे काही उमेदवार सर्वसाधारणमध्ये निवड झाली आहे तर त्यांनी देखील आपले मूळ कागदपत्र घेऊन जायचे आहे। तर ह्या ठिकाणी बघा जे काही स्लॉट करण्यात आले आहे तर 19 तारखेला म्हणजे मंगळवारला आणि जो पुढचं आहे ते 20 तारखेला असं या ठिकाणी महत्त्वाचे पहिलं जे काही 19 तारखेला जवळपास 496 उमेदवारांचं सध्या बघा या ठिकाणी जे महत्त्वाचं काउन्सिलिंग आहे तर ते ह्या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर 20 तारखेला ह्या ठिकाणी जवळपास 572 एवढ्या जे उमेदवारांचं काउन्सिलिंग होणार आहे। असं या ठिकाणी बघा 1068 म्हणजे 1068 उमेदवारांचं सध्या या ठिकाणी सिलेक्शन झालं आहे। कारण रत्नागिरीमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावर उमेदवारांचं सध्या सिलेक्शन झालं आहे आणि ज्या वेकन्सी होत्या तर त्या देखील या ठिकाणी बघा महत्त्वाच्या होत्या। तर अशा पद्धतीने बघा महत्त्वाचं जे काही समुपदेशन संदर्भात सध्या हे पत्र इश्यू करण्यात आलं आहे। तर ज्यांचं निवड जिल्हा परिषद सध्या रत्नागिरीमध्ये झाली आहे तर त्या रत्नागिरी जिल्हा परिषदमध्ये ज्यांची निवड आहे तर त्यांचं समुपदेशन 19/3 आणि 20/3 म्हणजे ह्या ठिकाणी बघा हे 2 दिवसामध्ये समुपदेशन तुमचं ठेवण्यात आलं आहे। तर संबंधित ज्या जिल्ह्याचं या ठिकाणी बघा जिल्हा परिषदमध्ये ज्यांची निवड झाली असेल तर त्यांनी तशा पद्धतीने जाण्याची तयारी तुम्ही करू शकतात। तर अतिशय या ठिकाणी बघा तात्काळ महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करू शकतात। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत उमेदवारांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा जेणेकरून जे काही महत्त्वाची रत्नागिरी जिल्हा परिषदमध्ये ज्यांची निवड झाली आहे तर त्यांना ही गोष्ट या ठिकाणी समुपदेशनासंदर्भात माहितीही होऊ शकते। तसंच जे काही उर्वरित जे काही जिल्हा परिषद आहे ज्यांचं सध्या समुपदेशन बाकी आहे तर अशा जिल्हा परिषदचं देखील येत्या या ठिकाणी 1-2 दिवसामध्ये आपल्याला जे काही महत्त्वाचे पत्र आहे तर ते या ठिकाणी बघा इश्यू होऊ शकतात। तर त्यासाठी आपल्या द गुरुजी चॅनल आहे टेलिग्राम लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे, तेथे तुम्ही अपडेट राहा जॉईन देखील होऊ शकतात। हे पत्र तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला मिळून जाईल तर तिथे जाऊन तुम्ही एकदा डाउनलोड करून घ्या। तर अशा पद्धतीने एक ही महत्त्वाची अपडेट होती। तसंच बघा महत्त्वाचे जे काही कन्व्हर्जन राऊंड असेल त्यानंतर जे काही विथ इंटरव्ह्यूचे राऊंड असेल तर त्या संदर्भात देखील बघा सध्या कामकाज सध्या सुरू आहे। पण जे काही महत्त्वाचे सध्या आचारसंहिता या ठिकाणी बघा कधीही आपल्याला येत्या कालावधीमध्ये म्हणजे ह्या 1-2 दिवसामध्ये लागू शकते। तर त्याच्या कारणाने ह्या ठिकाणी बघा जे काही महत्त्वाचं शिक्षक भरतीवर
जो काही पुढचे जे स्टेप आहे प्रक्रिया संदर्भात, तर त्या ह्या ठिकाणी बघा कधीही आपल्याला होऊ शकतात. तर त्यासाठी जे काही नोटिफिकेशन न्यूज बुलेटिन सध्या या ठिकाणी बघा केव्हाही येऊ शकते. तर जे काही ऑफिशियल पवित्र पोर्टलची वेबसाईट आहे तर त्याच्यावर देखील तुम्ही अपडेट राहा, जेणेकरून महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत टायमावरती वेळोवेळी पोहोचत जाईल. तर अशा पद्धतीने ही एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट जर आवडली असेल तर लाईक करू शकतात. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर रत्नागिरीचं हे महत्त्वाचं समुपदेशन संदर्भात व्हिडिओ होता. तर रत्नागिरी एकदा तारीख तुम्हाला सांगतो, 19 तारीख आणि 20 तारीख, तिसरा महिना म्हणजे चालू महिना. तर तुम्हाला जवळपास आजची जी डेट आहे तर त्या डेटपासून जवळपास तुम्हाला जे काही महत्त्वाचे दिवस मिळत आहे तर त्याच्यामध्ये तुमचं जे डॉक्युमेंट असेल तर ते महत्त्वाचं तुम्ही एकदा बघून घ्या आणि तशा पद्धतीने तयारीमध्ये सध्या जिल्हा परिषद रत्नागिरीमध्ये तुम्ही जा. तर आपल्या द गुरुजी चॅनलकडनं ज्यांचं जिल्हा परिषद रत्नागिरीमध्ये ह्या ठिकाणी सिलेक्शन झालं आहे तर त्या सर्व भावी शिक्षकांना खूप साऱ्या शुभेच्छा. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.